रेसिपी या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। श्रावण महिन्यानिमित्त आज आपण एक रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे उपवासाची बटाट्याची भाजी। ही भाजी झटपट होणारी आणि बनवायला अगदी सोपी आहे। ही भाजी खायला खूप चविष्ट लागते। चला तर बघूया मग ही भाजी कशी बनवायची ते। उपवासाच्या भाजीसाठी मी 4 बटाटे घेतलेले आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले पाण्याने। मी हे बटाटे कुकर मध्ये पाणी टाकून उकळून घेणार आहे। आपल्याला 2 शिट्या करायच्या आहेत। कुकरच्या आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपलं कुकर आपण थंड करून घेऊया। आपण बटाटे उकळायला टाकले होते कुकर मध्ये, ते कुकर सुद्धा आपलं थंड झालेलं आहे। आता आपण बटाट्याचे सालं काढून घेणार आहे। आता अशा प्रकारे सर्व बटाट्यांची सालं काढून घ्यायची आहे। तर बटाट्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व बटाटे कापून घ्यायचे। मी 3 मिरच्या, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, या बारीक तुकड्यामध्ये कापून घ्यायच्या। त्याचे देठ काढून घ्यायचे। मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहे मी। पॅन मध्ये 2 चमचे तेल, तेल तापलेलं आहे, त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकणार आहे। त्यामध्ये मिरची कापलेली टाकणार आहे। मिरची परतून झालेली आहे, त्यामध्ये आपण कट केलेले बटाटे टाकणार आहे। नंतर भाजलेले शेंगदाण्याचे 2 चमचे कूट टाकणार आहे। चवीपुरते सदैव मीठ, आता 2 ते 3 मिनिटं आपल्याला बटाट्याची भाजी परतवून घ्यायची आहे।
भाजीवरती आपल्याला पाण्याचा शिपका मारायचा आहे। परत भाजी मिक्स करून घ्यायची आहे। आपली उपवासाची बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला पण आवडेल।